सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय किंवा शासकीय पत्रे घेऊन येत असतो आणि त्यामध्ये सांगितलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो. आज देखील शासकीय कर्मचाऱ्याच्या दृष्टीने अतिशय एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे, जो की त्यांच्या ग्रॅज्युटी संदर्भात आहे. तर नक्की तो शासन निर्णय काय आहे ते आज आपण समजून घेणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सेवानिवृत्ती उपदान म्हणजेच ग्रॅज्युटी किंवा मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ₹14 लक्षवरून ₹20 लक्ष करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांचा दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे. आता या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये काय सांगितले आहे ते आपण समजून घेऊया. महाराष्ट्र शासनाने उपरोक्त संदर्भाधीन शासन निर्णयान्वये 1 जानेवारी 2016 नंतर सेवानिवृत्त झालेल्या व होणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा 14 लक्ष तसेच 1 जानेवारी 2016 पासून मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लक्ष करण्यात आलेली आहे. 1 जानेवारी 2016ला जो निर्णय घेतला होता त्यानुसार सेवानिवृत्तीनंतर किंवा एखाद्या कर्मचाऱ्याचा जर मध्येच मृत्यू झाला तर त्यांना जी मिळणारी ग्रॅज्युटी होती त्याची रक्कम होती 14 लक्ष म्हणजे 14 लाख रुपये. 2. केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारक किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा 14 लाखावरून 20 लाख करण्याची मागणी 14 लाखावरून 20 लाख रुपये करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. केंद्र शासनाचे जे कर्मचारी आहेत त्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅज्युटी किंवा मध्ये जर मृत्यू झाला त्यानंतर मिळणारी जी ग्रॅज्युटी असते ते 20 लाख रुपये आहे. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याने देखील शासनाकडे त्या संदर्भात मागणी केली होती. माननीय मुख्यमंत्री यांच्या समेत राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांचे दिनांक 4/9/2024 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये 1/9/2024 पासून उपदानाची कमाल मर्यादा 20 लाख करण्याबाबत सहमती झाली आहे. तर माननीय मुख्यमंत्र्यांसोबत जे विविध शासकीय संघटना आहेत किंवा कर्मचारी संघटना आहेत किंवा शासकीय अधिकाऱ्यांच्या संघटना आहेत त्यांची एक चर्चा झाली आणि त्या चर्चेनुसार दिनांक 1/9/2024 म्हणजेच 1 सप्टेंबर 2024 पासून ग्रॅज्युटी रक्कम 20 लाख रुपये करण्यासाठी सहमती झाली होती. आता त्या संदर्भात एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. आता तो शासन निर्णय आपण समजून घेऊया. दिनांक 1/9/2024 पासून सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदानाची कमाल मर्यादा ₹14 लक्षवरून ₹20 लक्षपर्यंत वाढवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. तर या शासन निर्णयानुसार 1 सप्टेंबर 2024 पासून जे काही सेवानिवृत्त कर्मचारी होणार आहेत किंवा मध्ये जर मृत्यू झाला कर्मचाऱ्याचा तर त्यांना मिळणारी ग्रॅज्युटी आता 14 लाख रुपयेवरून 20 लाख रुपयेपर्यंत ती करण्यात आलेली आहे किंवा वाढवण्यात आलेली आहे. 2. शासन असाही आदेश देत आहे की ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यताप्राप्त व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था, कृषीतर विद्यापीठे, त्याच्याशी संलग्न असलेले अशासकीय महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठे यामधील निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहतील. हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे जो ग्रॅज्युटी संदर्भात आहे तो अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था असतील किंवा कृषीतर विद्यापीठे असतील किंवा त्याच्याशी संलग्न जे काही अशासकीय महाविद्यालय किंवा कृषी विद्यापीठे असतील त्या विद्यापीठातील निवृत्तीधारकांना देखील लागू होणार आहे. 3. जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 सन 1962चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 5 च्या कलम 248च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार व त्यासंबंधीचे सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की वरील निर्णय जिल्हा परिषदेचे निवृत्तीवेतनधारक यांनाही लागू राहणार आहे. तर महाराष्ट्रातील जे जिल्हा परिषद कर्मचारी आहेत किंवा जिल्हा परिषद अंतर्गत जे येणारे सर्व कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक कर्मचारी आहेत त्यांना देखील हा ग्रॅज्युटीचा नवीन जो नियम आलेला आहे तो लागू राहणार आहे. तसेच 4. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.go.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपण तो पाहू शकता. तसेच सदर शासन निर्णयाची इंग्रजी प्रत देखील या शासन निर्णयासोबत जोडलेली आहे. आपण ती देखील या ठिकाणी पाहू शकतो. शासनाने निवृत्तीवेतनधारक कर्मचारी किंवा मध्ये मृत्यू झाल्यानंतर जो ग्रॅज्युटी संदर्भात जो शासन निर्णय घेतलेला आहे तो देखील आपण इंग्रजीमध्ये देखील या ठिकाणी पाहू शकतो. त्या संदर्भात देखील या शासन निर्णयासोबत एक पत्र जोडण्यात आलेलं आहे जे की इंग्रजीमध्ये आहे. सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदान म्हणजे सेवानिवृत्तीनंतर मिळणारी ग्रॅज्युटी किंवा मध्ये मृत्यू झाल्यानंतर मिळणारी ग्रॅज्युटी ही जी 2 प्रकारची असते ती कशी मिळते ते देखील आता आपण समजून घेऊया. आता आपण ग्रॅज्युटी उपदान गणना कशी केली जाते म्हणजेच ग्रॅज्युटी कशी मिळते ते आता आपण समजून घेऊया. पहा,
खरं तर ग्रॅज्युएटी उपदान कोणत्या प्रकारचे आहे यावरून त्याची गणना वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते किंवा नियमानुसार केली जाते. आपल्याला माहिती आहे ग्रॅज्युएटी उपदान हे 2 प्रकारचे असतात. एक आहे सेवानिवृत्ती उपदान म्हणजे रिटायरमेंट ग्रॅज्युएटी आणि दुसरे आहे मृत्यू उपदान म्हणजे डेथ ग्रॅज्युएटी. तर आता सर्वप्रथम आपण सेवानिवृत्ती उपदान असतं म्हणजे रिटायरमेंट ग्रॅज्युएटी आपल्याला कशा प्रकारे मिळते ते समजून घेऊया आणि किती असते ते समजून घेऊया. पहा, सेवानिवृत्ती उपदान बरोबर काय करायचं, जे अंतिम वेतन असतं त्यामध्ये बेसिक प्लस DA गुणिले एकूण सेवा जी काय आपली होणार आहे त्याला गुणाकार करायचा आहे आणि गुणिले अर्धा म्हणजेच 1/2ने त्याचा गुणाकार करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्यानंतर सेवानिवृत्तीनंतर ग्रॅज्युएटी मिळते आणि या वर्ष हे जास्तीत जास्त 33 वर्षे ग्राह्य धरले जाते. 33 पेक्षा जास्त या ठिकाणी ग्राह्य धरलं जात नाही. नंतर दुसरं आहे पहा मृत्यू उपदान म्हणजे डेथ ग्रॅज्युएटी गणना कशी केली जाते ते समजून घेऊया. सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या कुटुंबास मिळणारी ग्रॅज्युएटीची गणना त्याच्या सेवेनुसार खालीलप्रमाणे मिळते. एक, जर सेवा 1 वर्षापर्यंत झाली असेल तर ग्रॅज्युएटी रक्कम ही अंतिम वेतनाच्या दुप्पट म्हणजे 2 पट मिळते. त्यानंतर दुसरं, जर सेवा 1 वर्ष ते 5 वर्षापर्यंत झाली असेल एकूण नोकरी तर ग्रॅज्युएटी रक्कम ही अंतिम वेतनाच्या 6 पट मिळत असते. त्यानंतर 3, जर सेवा 5 वर्ष ते 11 वर्षापर्यंत झाली असेल तर ग्रॅज्युएटी रक्कम जी अंतिम वेतनाच्या ही 12 पट मिळत असते. आणि सेवा जर 11 वर्षे ते 20 वर्षापर्यंत झाली असेल तर ग्रॅज्युएटी रक्कम जी मिळते आपल्याला ती अंतिम वेतनाच्या 20 पट मिळत असते. 5, सेवा 20 वर्षापेक्षा जास्त झाली असेल तर ग्रॅज्युएटीसाठी या सूत्राचा वापर केला जातो. सूत्र आहे अंतिम वेतन गुणिले एकूण सेवा म्हणजे 20 वर्षापेक्षा जी काही सेवा होईल गुणिले त्याला अर्धा म्हणजे 1/2ने त्याचा गुणाकार करायचा आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सेवा वर्षे कमाल मर्यादा किती असणार आहे या ठिकाणी 33 असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डेथ ग्रॅज्युएटी मिळते किंवा डेथ उपदान जे असतं मृत्यू उपदान जे असतं ते आपल्याला अशा प्रकारे मिळतं. तर या ठिकाणी आपण नक्की सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदान कशा प्रकारे काढायचं आहे आणि ते किती मिळतं याबाबतची माहिती पाहिली. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनानं जो सेवानिवृत्त कर्मचारी किंवा मध्ये मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यासाठी जे मिळणारी ग्रॅज्युएटी आहे त्या रकमेमध्ये जो वाढ करण्यात आलेली आहे त्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या शासन निर्णयामधून समजून घेतली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.